जागतिक पुरवठा साखळीतल्या आव्हानांच्या पार्श्वभूमीवर व्यवसाय सुलभता टिकवून ठेवण्यासाठी आणि अखंड व्यापार परिचालन सुनिश्चित करण्यासाठी भारत सरकारनं आयात निर्यात समुदायानं उपस्थित केलेल्या समस्यांचं निराकरण करण्यासाठी समन्वित संपूर्ण सरकार प्रतिसाद लागू केला आहे। केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल आणि केंद्रीय बंदरे, नौवहन आणि जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी काल ऑल इंडिया लिक्विड बल्क इम्पोर्टर्स आणि एक्सपोर्टर्स असोसिएशनच्या प्रतिनिधींसोबत उच्चस्तरीय बैठक घेतली। या बैठकीमध्ये त्यांनी सध्याच्या बदलत्या परिस्थितीचा आढावा घेतला, तसंच मालाची वाहतूक सुरळीत आणि जलद गतीने व्हावी यासाठी कामकाजातील अडथळे दूर करण्याच्या दृष्टीनं तातडीच्या आणि दीर्घकालीन उपाययोजनांवर चर्चा केली। या बैठकीमध्ये कंटेनर्सच्या अधिक सुरळीत हालचालींवर लक्ष केंद्रित करण्यात आलं, कारण आखाती देशांकडे जाणारे कंटेनर आता जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरणाकडे म्हणजेच JNPA वळवण्यात आले आहेत। त्यामुळे बंदर आणि लॉजिस्टिक्सच्या पायाभूत सुविधांवर अतिरिक्त ताण निर्माण झाला आहे।